नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण राजस्थानी कांजीवडा घरच्या घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य, इकडे मी 2 कप मुगाची डाळ आणि 4 चमचे उडदाची डाळ रात्री भिजसी घातली होती। 1 चमचा मोहरी घेतली आहे। 1 चमचा पिवळी मोहरी घेतली आहे। 1 चमचा जिरे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट मसाला, कोथिंबीर, काळी मिरी पावडर, हिंग, 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, आलं घेतला आहे, काळं मीठ घेतला आहे आणि चवीनुसार मीठ। आपण आता कांजीचा मसाला तयार करून घेऊ। इकडे मी मिक्सरचा भांडं घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण आता मोहरी घालून घेऊ। मग पिवळी मोहरी घालून घेऊ, मग जिरं। आपल्याला हे मिक्सरला बारीक पावडर करायची आहे या मिश्रणाची। असा मसाल्याची पावडर करून घ्यायची। आपला कांजीचा मसाला तयार झालेला आहे। चला तर आपण आता कांजीचं पाणी बनवून घेऊया। इकडे मी बाउल घेतला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये जो मसाला केला आहे तो घालून घेऊ। मग काळं मीठ घालून घेऊ, मग चवीनुसार मीठ घालून घेऊ, मग लाल तिखट मसाला, मग हळद, हिंग घालून घेऊ। हे मिश्रण मिक्स करून घेऊ। आपण आता ह्याच्यामध्ये पाणी घालून घेऊ। नॉर्मल पाणी आहे हे। असं थोडं ढवळून घ्यायचं। आपण या पाण्याला आता स्मोक करून घेऊ। इकडे मी दालचिनी घेतली आहे, दालचिनीचा स्मोक करायचा आहे आपल्याला। पाण्यामध्ये आपण वाटी ठेवलेले आहे, त्याच्यामध्ये दालचिनीचा तुकडा ठेवला आहे। आपण आता त्याच्यावर थोडंसं हिंग घालून घेऊ, मग तूप घालून घेऊ, मग झाकण लावून बंद करू। आपलं स्मोक वालं दालचिनी कांजीचं पाणी तयार झालेलं आहे। आपण आता वड्याचं बॅटर तयार करून घेऊ। इकडे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये आपण आता उडीद डाळ आणि मूग डाळीचं मिश्रण घालून घेऊ। आपण आता ह्याच्यामध्ये आलं आणि मिरची घालून घेऊ, मग जिरं। आपल्याला हे मिश्रण मिक्सरला जाडसर वाटायचं आहे। असं वाटून घ्यायचं, असं जाडं भरडं वाटून घ्यायचं मिक्सरला। आपण आता हे एका बाउल मध्ये ट्रान्सफर करू। आपण आता या बॅटर मध्ये हळद, कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालून घेऊ। हे मिश्रण मिक्स करून घेऊ। असं हे मिक्स करून घ्यायचं। आपल्याला या बॅटरचे आता वडे बनवून घेऊ। चला तर आपण आता वडे तळून घेऊ। इकडे मी कढई घेतली आहे, त्याच्यामध्ये तेल गरम करायला आधीच ठेवलं होतं। आपण आता वडे तळून घेऊ। लो टू मीडियम फ्लेम वर हे वडे तळून घ्यायचे। हाय मीडियम वर ठेवला तर हे आतून कच्चे राहतील। गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्यायचे हे। आपले वडे तयार झालेले आहेत। माझी ही राजस्थानी कांजीवडाची रेसिपी आवडल्यास व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी
माझ्या चॅनेलला लाईक, शेअर अँड सबस्क्रायबर नक्की करा. धन्यवाद.